ज्यांच्या सेवेमुळे आपल्या मनाला शांती मिळते ना, तर त्यांनाच आपण गुरु बनवतो. त्याचबरोबर ओळखलं आज आहे गुरुपौर्णिमा आणि त्यासाठी पटकन सकाळी असा नाश्ता करून घेतला आणि आज नाश्त्याला आहे ना सँडविच, ब्रेड सँडविच केलं. तर या सँडविच मेकरला आहे ना पूर्ण 10 वर्ष झाले, अजूनही छान आहे आणि हे असं मिळतं की नाही माहिती नाही, जरा वेगळं मिळतं. खूप छान क्रिस्पी असे ब्रेड सँडविच तयार होतं. तर मस्त असा नाश्ता केला, मुलं स्कूलला गेली आणि आज आहे गुरुपौर्णिमा, त्याच्यामुळे नाही का मस्त असं स्वामींची पूजा केली, संध्याकाळी त्यांचा अभिषेक वगैरे करून मुजरा केला आणि आम्ही तयार झालो संध्याकाळी मठात जायला. तर दरवेळेस जाताना मी घरूनच काहीतरी बनवून नेते, पण ह्यावेळेस म्हटलं मोतीचूरचे लाडू घेतले आणि तिथे आलो. एवढी मोठी गर्दी होती आणि खूपच छान वाटलं की मठामध्ये आल्यावर भजनी मंडळ चालू होतं आणि माझाही प्रसाद त्यांच्या पायाला लावला, त्यांना दाखवला आणि नंतर मग छान असं पाया वगैरे पडलो, तीर्थ घेतलं आणि तिथलाही प्रसाद आम्हाला मिळाला. यावेळेस काय मी माळ जपायला आणलीच नव्हती, माझ्या लक्षातच राहिलं नव्हतं. आणि मग तर चिवला आहे ना हा प्रसाद खाऊन सुद्धा लाडूचा प्रसाद सुद्धा खायचा होता. तर मस्त आम्ही तिथून निघलो, औदुंबराच्या 2 फेऱ्या मारल्या आणि तिथून मग निघलो. घरातल्या स्वामींना हा प्रसाद दाखवला, तो ही चिवणीच दाखवला आणि जो प्रसाद दाखवेल तोच आधी प्रसाद खाईल, असं आमच्या इथं आहे. आणि अशी आमची गुरुपौर्णिमा साजरी झाली. तर चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.